किंवा पोलीस स्टेशनचे सीन्स आम्ही शूट करतो, त्यामध्ये जर काही ॲडिशनल क्लोजेस आले किंवा काय झाले तर आम्ही ती जेल इथेच उभी करतो हॉलमध्ये. वीटचा बंगला आहे, प्रॉपर बांधलेला बंगला आहे. सो हे थर्माकोलचे आहे. ओके. पण ते इतके सुंदर बनवलेले आहेत की असं फुल वुडन फील आहे त्याला. तर बऱ्याच गोष्टी इथेच होतात. आमचे कॅफेज इथे लागतात. काय म्हणजे ही किती जणांची रूम आहे बेसिकली? सगळ्यांची. काय बोलते? जवळजवळ सगळे. आमचं लग्न इथे झालं होतं. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. सेट सफरचा आजचा हा एपिसोड खूप खास असणार आहे, कारण मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला घडवली होती लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची सेट सफर, आणि त्या व्हिडिओ खाली तुम्ही बऱ्याच कमेंट केल्या की तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेचं सेट पाहिजे. म्हणूनच मी आज आली आहे ठरलं तर मगच्या सेटवर, आणि ही सेट सफर आपल्याला घडवणार आहेत तुमचे लाडके सायली आणि अर्जुन. बरं, या सेटमध्ये जो तुम्हाला मोठा बंगला दिसतो तो बंगला खरोखरच रिअल बंगला आहे की फक्त सेट म्हणून उभारण्यात आलाय? एकच खोली असते की प्रत्येक वेळेला ती खोली वेगळे इंटेरियर करून चेंज करून वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वापरली जाते? तिकडे असलेलं फर्निचर खरंच आहे का आणखीन काही? हे सगळे असे बरेच प्रश्न तुम्हालाही पडलेत. सो चला तर मग थेट जाऊया सेटवर आणि बघूया सायली अर्जुन ही सेट सफर आपल्याला कशी घडवणार आहेत. चला. सो आता बंगल्याच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत, आणि हा जो सेट तुम्हाला दिसतो तो आता आतला सेट कसा आहे हे आपल्याला सायली आणि अर्जुन सांगणार आहेत. सो बेसिकली आता आपण हॉलमध्ये उभे आहोत. इथे किती प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे सीन शूट झालेत ते मला आधी ऐकायला आवडेल. ते सीन तर खूप शूट होतात आणि मेजरली तर सगळे हॉलमध्येच होत असतात सीन. त्यामुळे खूप जास्त पहिल्या दिवसापासून सीन, पहिल्या एपिसोडच्या पहिल्या सीनपासून इथेच सुरू झालेले. ओके. पण ह्या हॉलमध्ये असं आपण थोडंसं काहीतरी वेगळं इंटेरियर करून वेगळं काहीतरी दाखवतो, असे काही सीन शूट झाले तिथे या हॉलमध्ये? हो, म्हणजे इथे आम्ही आजीचा रूम शूट करतो. हा जो कोपरा आहे इथे. ओके. इथे प्रतिमाची करून दाखव. इथे प्रतिमाची खोली पण शूट केली मी. इथे आता इथे इथे येतो, आजीची रूम असते. आणि आजीच्या बेडच्या मागचा ही पेंटिंग्स चेंज होतात, पेंटिंग्स हे. ओके. तेव्हा आजीची रूम इथे लागते, आजीची आरामचेअर इथे असते तेव्हा. आणि प्रतिमाची रूम तिकडे समोर, किंवा गेस्ट रूम जी लागते ती तिकडे पलीकडे, सोफ्याच्या पलीकडे लागते. तिथे देवघर पण आहे आमचं. चला तुम्हाला दाखवतो आमचं देवघर पण. देवी आई पण आहेत तिथे. Yes. मोस्ट ऑफ पूजा जी असेल ती सिक्वेन्स इथेच होतात. पण देवघर माझ्या मते कधीच हलवत नाही तुम्ही, नाही right? नाही, नाही. देवघर हलत कुठल्याही नाही शूट मध्ये वगैरे किंवा नाही, काही असेल तरी कधीच हलत नाही. कधीच इव्हन जेव्हा आमच्या मध्ये गणेशोत्सव, गणेश आगमन, तेव्हा मूर्ती इथेच असते या साईडला. किंवा इथे गणपती असतो. ओके. मग आता तुम्ही जी रूम म्हणालात ती इथे असते प्रतिमाताईंची? प्रतिमाची रूम इथे असते. गेस्ट हाऊस इथे. तेव्हा इथे सगळं वेगवेगळ्या वॉल्स लावून इथे तिची रूम बनते. किंवा गेस्ट रूम वेगळ्या ज्या बनतात ती पण इथे एक बनते. जसं बेसिकली आपण फिल्म्स मध्ये पण बघतो की एकदा त्या लोकेशन मध्ये जाऊन ते शूट करतात, आणि त्यानंतर त्यामध्ये असतं की पॅच वर्क. बरोबर. तो पॅच वर्क असतो कधी कधी, की आम्ही जेव्हा जेलचे सीन्स आम्ही शूट करतो किंवा पोलीस स्टेशनचे सीन्स आम्ही शूट करतो, त्यामध्ये जर काही ॲडिशनल क्लोजेस आले किंवा काय झाले तर आम्ही ती जेल इथेच उभी करतो हॉलमध्ये. अच्छा, हॉलमध्ये. हो, ओके. पण थोड्या चंकसाठीच फक्त. छोट्याशा बिकॉज पूर्ण सीन जो असतो आमचा तो प्रॉपर जेलचं लोकेशन घेतो आम्ही आणि तिथे शूट होतो. पण इथे समजा जेलचं तुम्ही लोकेशन जरी तयार केलं तरी तो सेट उभा राहायला आणि तो काढायला किती वेळ जातो? आणि तुमचा सीन समजा तुम्ही म्हणाल की हार्डली काही मिनिटाचा असेल तो सीन, पण तो उभा करण्यासाठी किती वेळ लागतो? तास लागतात. पण आमची जी सेटिंग टीम आहे ते खूप पटापट करतात आहे, पण मेहनत खूप आहे. कारण सेम प्रतिकृती उभी करणं एखाद्या लोकेशनची ही खूप डिफिकल्ट गोष्ट आहे, आणि ते इथे करतात ते. आणि मग आमचं तेवढे ते क्लोज झाले की मग ते परत पूर्ण डिसमॅन्टल केलं जातं. कारण तो एक सीन होत नाही पूर्ण, ते फक्त ते पॅचवर्क असतं त्याचं, ते आम्ही करत असतो. ओके. पण आता इथे जे आम्हाला असे वेगवेगळे दरवाजे दिसतात, तर हा एक दरवाजा आहे बंगल्याचा, तो एक मेन डोर आहे असं, हे तुमच्या अख्ख्या सीनमध्ये हे कुठल्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जातात का? हे प्रतिमाच्या रूमचं डोर आहे. ओके. आणि गेस्ट रूमचं पण डोर हेच आहे. सो इकडनं दाखवताना आम्ही इकडनं जी एक्झिट घेतो ना, तर ती एंट्री वेगवेगळ्या रूम्सला इकडनं आहे. ओके. म्हणजे एक्झिट एक्झिट ही होते, इकडनं बाहेर गेल्यावर तिथून रूम्स आहेत. 100 खोल्या आहेत आमच्या इथे. ओके. त्या 100 खोल्यांची एंट्री इथून आहे. एंट्री इकडनं आहे. मग ती गेस्ट रूम इथनं आली आहे, प्रतिमाची रूम इथनं. सो हे ते डोर आहे. शिवाय नॉर्मल सीन्स मध्ये पण हॉलचाच हा एक भाग आहे असंही दाखवलं मी, कारण तेव्हा तो काच फोड झाली होती. आम्ही पूजेनंतर एक माणूस काहीतरी महिपतचा माणूस दगड मारतो. दगड फेकतो आणि चिठ्ठी फेकतो, हा. तेव्हा हा वापरला होता तो आम्ही. ओ, ओके. पण आता हे जे पिलर्स मला इथे दिसत आहेत खूप सारे, म्हणजे आता हा एक पिलर आहे, बरेच पिलर्स सगळे रिअल आहेत.
हे सगळे हे रिअल आहे. मार एक पंच मार जोरात. तुला कळलं बघ. जोरात मार जोरात मार. नाही नाही. तिथे मारतो तिथे मार. नाही तिथे नाही. मार. पण हे रिअल पिलर्स म्हणजे हे हा real pillars आहेत. बंगला असं आपण म्हणतो की काही वेळेला फक्त बंगला म्हणून दाखवला जातो पण तो असतो आपण डिसमेंटल करू शकतो आणि वेगळ्या प्रकारे पुन्हा तो रिडेव्हलप करू शकतो आणि वेगळा बंगला तयार करू शकतो इंटिरियर करून. तसा आहे की प्रॉपर बंगल्याचं हा, स्ट्रक्चर? proper concrete चा बंगला आहे. प्रॉपर Proper. बांधलेला आहे. ओके. प्रॉपर बांधलेला बंगलो आहे हा. यामध्ये दुसरे काय पार्टिशन्स लावून आम्ही सीन शूट सीन करतो. शूट करतो जसं आणि जीओचे सिक्वेन्स आणि हे गेस्ट रूम सांगितलं तसंच. हम्म, हम्म. बाकी ऑल ओव्हर बंगलो जो जिने आहे वगैरे सगळं तो proper. व्यवस्थित बांधलेलं आहे. रूम्स ओके. पण आमच्या प्रॉपर कॉन्क्रीटच्या बांधलेल्या आहेत. ओके अच्छा म्हणजे हा प्रॉपर बंगला आहे शूट हो. करण्यासाठी. आणि हे तू मागाशी मला म्हणाली हे होतीस की आता हे इकडे हा म्हणजे pillars बाकी हो, कारण हे सगळे आपण जसं कसं आपण गणेशोत्सव असेल आपल्या घरी तेव्हा आपण एक मंदिर तयार करतो तसंच तयार केलेलं आहे इथे. सो हे थर्माकोलचे आहेत. ओके पण ते इतके सुंदर बनवलेले आहेत की असं फुल वुडन फील आहे त्याला. आणि तसे ते असे सलग मोठे पिलर्स बनवलेले आहेत. येस आता इथेही मला अशी ही जी खिडकी दिसते आता ह्याच्यातनं तुम्ही काही वेळेला कॅमेरा शूटसाठी तुम्ही आपण थोडेसे लोकेशन्स वापरतो सो असे इकडचे सीन असताना ह्या विंडोचा उपयोग होतो. लाइटिंग आणि फॅन कधी कधी असे पडदे उडवण्यासाठी वगैरे तिथनं म्हणजे लाइटिंग आम्ही एकही ऍक्च्युली आता 3.5 वर्षात कानाकोपरा सोडलेला नाहीये बंगल्याचा. ओके बाहेरचं पण आतलं पण सगळे लोकेशन्स आम्ही वापरलेत. सगळे डोर सगळ्या खिडक्या सगळं वापरलं गेलंय. आणि पनवेल कसं आहे ना पनवेल मधून जे आमचा बंगलो आहे तो हा. वरती टेकडीवरती छान आहे. तो आता पण उघड आणि उडी मारून बघ जरा काय तिथे. ओके सो आता आपण किचन मध्ये जाऊया. अरे किचन तर माझा प्लेग्राऊंड आहे सांगतो तुला. मी बरेच एपिसोड केलेत किचन मध्ये माहिती ना. हो पण असं म्हणतात की काहीही केलं ना पुरुषांनी किचन मध्ये तरी सुद्धा किचन मध्ये हक्क बायकोचाच असतो. बापरे. तीच आहे. ओके सो सायली आम्हाला सांगेल की So, आमची किचन पण अशी रिअल आहे. हा शेगडी व्यवस्थित आणि तुम्ही तर पाहिलं असेल की प्रत्येक सीन मध्ये खऱ्या गोष्टी बनतात इथे. ओके सगळे इन्ग्रेडियंट्स रिअल दिले जातात. खाली सिलेंडर ठेवण्याची जागा आहे आमची. ओके आणि हे बघ इकडे आता आम्ही फुलं वगैरे ठेवली आहेत. हा पण इथे सिलेंडर असतं एरवी ओके आणि ही जागा आमची सिलेंडरची. सिलेंडरची, आणि हा. बाकी सगळ्या इथे पण आम्ही भांडी कणकेचे डबे वगैरे हे सगळं रिअल ठेवलेलं असतं. ओके सो ही शेगडी पण इकडनं कनेक्शन दिलेलं आहे. थांब रे, तुला पण सांगतो खाली ना. सिलेंडरला जातं कनेक्शन आणि मग आम्ही इथे सगळा स्वयंपाक करतो. आणि ओके मग इकडनं पण बरेचदा कॅमेरा Exactly. केलेला आहे. सो हा light ही एक लावणं. खुफिया जागा म्हणता येईल जी आपल्याला कदाचित मालिकेत दिसत नाही पण दिसते दिसते बरेचदा. पण ही हा अशी पण खूप वेळा म्हणजे ओके. जेव्हा आम्ही ह्या ओट्यावर इथे काम करत असतो हम्म, तेव्हा इकडनं कॅमेरे असतात आणि एरवी रोज लाइटिंग इकडनंच असतं आमच्या किचनला ओके तसं. आणि मग हे फ्रीज आहे इथे बाकी सगळं ओव्हन आहे. ओव्हन म्हणजे ही बघता इथे आमच्या ह्या डाळी वगैरे हे सगळं आम्ही रिअल ठेवलेलं आहे. सो सीन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी किचनच्या आमच्या खूप रिअल गोष्टी असतात हम्म. त्या आम्ही इथे करत असतो. भांडी वगैरे पण ओव्हन आणि फ्रीज हे चालू स्थितीत आहेत म्हणजे जसं आपण फेक दाखवतो तसं नाही 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 ओव्हन आणि फ्रीज तुम्ही वापरता वापरतो आम्ही. ओके म्हणजे तुमचंही जेव्हा लंच टाइम असतो तेव्हाही तुम्ही त्याचा युज करत असाल कदाचित नाही, तसा नाही. नाही केलेला बट ते चालू अवस्थेमध्ये आहेत ओके. आणि आम्ही ते तसे वापरतो. आणि किचनचं ना मोस्टली सगळं रिअल ठेवलेलं आहे ओके कारण आम्हाला मग ते सीन मध्ये पण उपयोगी पडतं आणि मग रिअल दिसतं. म्हणजे आता हे सगळं बघ, भांडी वगैरे हे सगळं हम्म. या ड्रॉवर्स मध्ये पण आतमध्ये ज्या गोष्टी आहेत कटलरी आहे सगळं रिअल चांगलं ठेवलेलं आहे. ओके हे जे आतले जे लाईट्स आहेत ह्याच्या आतले हे तसेच अदरवाईज आहेत की हे फक्त तुम्ही नाही, तसेच सीन साठी आहेत. वगैरे वापरता? आणि आम्ही जेव्हा सीन साठी ऍडिशनल देतो ना हा तेव्हा इथे ऍडिशनल असतात की बघ इथे दिसतं. ओके हे ऍडिशनल लाईट्स आहेत. अदरवाईज इथे आतमध्ये जे आहेत हे आहेतच. अच्छा ओके घर नाईस. छान आहे हे तसं. म्हणून तर किचनच्या सीन मध्ये मला नेहमी कुठे काय कुठे ते जायचो मी आणि बनवायचो ते पदार्थ. ओके पण हा जो डोर आहे हा जसा तुम्ही दाखवता मालिकेत तसाच आहे की ह्याच्या पाठीमागे काहीतरी वेगळं नाही आहे? बाथरूम सारखंच तसंच. आहे. जे आम्ही किचन मधलं वॉशरूम दाखवलंय तसंच आहे आतमध्ये. सध्या स्टोरूम स्टोर रूम आहे आता. तुमचं सध्या store इथे room आहे आमचे आतमध्ये. इक्विपमेंट्स ठेवले जातात कॅमेराचे वगैरे. ओके पण अदरवाईज आम्ही हे घरातलं एक वॉशरूम दाखवलंय किचन मधलं. ओके पण अदरवाईज जसं तुम्ही किचन मालिकेत दाखवता तसंच्या तसं आहे ह्यात कुठलाही बदल म्हणजे नाही आपल्या घरात किचन असतो तसाच किचन आहे. हो हो ओके एक्झॅक्टली सगळं तसं आहे. ओके बरं आता जे आम्ही नेहमी बघतो की बंगल्याच्या वरती एक वेगळ्या रूम्स असतात आणि ते याही बंगल्याला खरंच वरती रूम्स आहेत की फक्त वरती जाण्यासाठी जिने आहेत ते आम्हाला दाखवा? नाही नाही वरती नाही, actual आहेत room ना. आहे. आमचा रूम वरतीच आहे. चला. आई बाबांचा रूम आणि आमचा दोघांचा रूम वरतीच आहे. चला तुम्हाला दाखवतो. So, बरे जिना आधी माझा स्टडी रूम येस येस जिथे बरेच सीन्स तुम्ही पाहिलेत
इथे बसून आम्ही काम करतो. एक्झॅक्टली मी म्हणणार होती. इथे हा आमच्या सगळ्या सीन्सचं रीडिंग इकडे होतं. सगळे तुम्हाला खुर्च्या दिसत असतील. सो सगळे इथे बसतात. इथे डिरेक्टर बसतात आमचे. आणि इथे आजी बसायची आमची पूर्वी. सो आता पण इथे आजी बसते. आणि इथे आम्ही सगळेजण सीनचं रीडिंग करतो. आणि ही आमची स्टडी रूम आहे. सो आता पुस्तकं पण आहेत, लॉच्या इथे पुस्तकं फाईल्स पण पण आहेत. आहेत. आणि मोस्ट ऑफ काम इथेच ड्रॉवर्समध्ये करतो. पण काही आमची स्टेशनरी वगैरे जी लागते त्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. पण हे जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं खरी पुस्तकं आहेत का हे मला विचारायचं आहे. काही पुस्तकं खरी अर्जुनच्या आहेत. रूम मध्ये आहेत जी खरी आहेत ना. हा. आणि खूप हेवी पुस्तकं आहेत कारण ती सीन मध्ये उचलताना नाकेनऊ येतात कारण ओ. ती रिअल बुक्स आहेत. आणि आता ह्यामधली पण काही खरी आहेत, काही खोटी असतील, तर खाली सगळी खरी ठेवली आहे. येस. ओके. सो बऱ्यापैकी खऱ्या गोष्टी इथे आम्ही ठेवलेल्या आहेत. आहेत. सो सीन मध्ये केव्हा कंटाळा आला तर आम्ही पुस्तक उचलून रीड. ओके. सो म्हणजे आहेत बऱ्यापैकी आहे, खऱ्या हो. गोष्टी या सेटवर आपल्याला पाहायला मिळतात. ही विंडो ही अशीच असते इथे. ही विंडो पण सेम आहे. ती आम्ही पण इथून आपण पण same शूट करतो, camera इथून पण इथनं शूट पण, करतो. हा. कॅमेरा आणि लाईट्स इथून येतात. ओके. बरेच तर हा आपल्या बंगल्याचा बाहेरचा आवार आहे म्हणजे दिसतो. कॉरिडॉर आपण दाखवतो ना बाहेरच्या रूम्सला जाणारं, ते सगळं हे आहे. ओके. ही साईड आहे. इकडे ही साईड आहे ती. ओके. आता आपण वर जाऊया. येस. आणि इथे हा जो प्रकार आहे हा जे झुंबरच्या वरती आहे सो इथे सगळा लाईट सेटअप तुमचा लागतो. आहे, इथं पण आहे. लॅम्प्स लावलेले आहेत. हे लाईट्सच्या साठीच आहे. हे जे रॉड्स असतात इथे सगळे लाईट्स अँकर करण्यासाठीचे प्रत्येक सेटला असतात. ओके. पण मग समजा झुंबरशी रिलेटेड काही सीन असेल किंवा ते शूट करायचं असेल तर खालनं केलं सगळं खालून केलं जातं. आता वरती का सगळे असतात कारण खाली कॅमेरा फिरतो तर खाली दिसू नयेत स्टँड वगैरे म्हणून सगळे लाईट्स वर माउंट करतात. आणि एसीज पण आहे तिथे गरम नको व्हायला म्हणून. येस. आणि एरवी आणि त्याचे real slabs AC आहेत. बंद केले की एसी झाकले जातात. सो तसं ओ. इंटिरियर केलेलं आहे. वा नाईस. ही जी रूम आहे इथे कुठे गेला ही आम्ही काही आई-बाबांची आम्ही 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 या रूमला मॅजिक रूम म्हणतो. मॅजिक रूम म्हणजे कोणाचे रूम दाखवायचं असेल तर ही रूम आहे. आय एम सो सॉरी ओपिनियन खराब कर रहा हूं बट मॉम डॅडची रूम हीच आहे. इथे बेड सेटअप जो आहे असाच लागतो. आता अस्मिता रूमचा सेटअप लागलेला आहे बहुतेक. अश्विन रूम पण हीच आहे. काय म्हणजे ही किती जणांची रूम आहे बेसिकली. सगळ्यांची. काय बोलते. जवळजवळ सगळ्यांची. आमचं लग्न इथे झालं होतं. हो, हे रजिस्ट्रेशन ऑफिस पण हेच होतं. हो शेट सिरियसली. हो. अच्छा. आणि तुम्हाला दिसेल तर वॉल्स वेगवेगळे आम्ही हे करतो. हा. आणि कधी इथे आता ही बाल्कनी रिअल बाल्कनी आहे. सो इथे पण सीन झालेले आहेत आमचं. तर कॅमेरा आमचा ट्रॉली इकडे असते कधी. ओके. जरा बघूया आपण ती बाल्कनी काय आहे. स्टोर आहे. ओके. बरंच सामान आहे इथे आता. इकडे कॅमेराची ट्रॉली लागते आमची. आणि मग हा अँगल एक्सप्लोर करायचा असेल आम्हाला ओके. तर इकडचा कधी कधी आम्ही ऑफिसचे सीन्स पण इथेच करतो. चीट शॉट्स असतात. ऑफिस टेबल इथे लावतो, खुर्ची असते, मग ते चीट शॉट इथूनच करतो ऑफिसचे. हो अच्छा. म्हणजे या एका रूम मध्ये ही मॅजिक रूम आहे असे तुम्ही म्हणाला. म्हणजे जवळपास आम्ही तर आम्हाला वाटले की सेटला एक अशी मॅजिक रूम असते ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल लोकेशन्स लावू शकतो. ओके. आणि आता जवळपास आम्ही या रूम मध्ये कार रेसिंग पण करणार आहोत. नाही म्हणजे बरीच लोकेशन बऱ्याच रूम्स आम्ही ह्या मध्ये लावल्यात. मधुबाऊंची गेस्ट रूम जी असते ती इथे लावली आहे. स्टोर रूम इथे लावली आहे. अशा बऱ्याच रूम्स आम्ही इथे केल्या. ओके. तुला आठवतो तो सीन जिथे महिपतला मारतो मी, धावतो त्याच्या मागे मागे, इथे शूट केलंय आम्ही. नाही ना. नाही, ते आम्ही फिल्म सिटी मध्ये शूट केलं होतं. एक्झॅक्टली. पण आणि ही आता हा इथे पाळणा दिसतोय सो आता ही रूम कोणाची आहात तुम्ही म्हणाल की आज अस्मिताची. अस्मिताची रूम आहे आता. ओके. बाकी हे ड्रेसिंग टेबल आणि हे सगळं एरवी इकडे असतं अदरवाईज इकडे. गेस्ट रूमला. आणि बेड असतो तो असा असतो इकडनं असतो. असं- आणि असं प्रिया उभा. रूम मध्ये किंवा अश्विन रूम मध्ये इथे असतो बेड. त्या वॉलला बेड असतो. आई बाबांच्या रूमला त्या वॉलला बेड असतो. सो असं सगळं असतं. इव्हन मधुबनच्या गेस्ट रूम तेव्हा मध्ये पण पण इथेच. इथेच होता. ओके. आणि ही एक खिडकी आहे. इकडनं पण आम्हाला कॅमेरा इथनं लावायला मिळतो. इथनं लाइटिंग पण होतं आमचं. त्यामुळे ही रिअल विंडो आहे ही रिअल. जी बाहेरच्या पॅसेज मध्ये उघडते. या विंडो मध्ये कधी कधी असे सीन्स पण होतात. फॉर एक्झाम्पल उघड हा ओके. म्हणजे असं एखादा माणूस उभा आहे हा, बाहेर आता क्षितिजाकडे त्या बघतोय इथून 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 आणि दिसू. समोरून ही आली. ओके. असं नाईस. मी कधी कधी शूट करतो. कूल. सो आता ही एक रूम झाली या फ्लोअर वरची. या पॅसेज मध्ये माझ्या मते शूट बरेच बरेच scene सीन झाले. खूप सीन्स आहेत. ओके. हा आणि हा जो दरवाजा आहे हा. हा वर्षानुवर्ष प्रियाचा फेवरेट दरवाजा आहे. तिकडे प्रियाचं कान आणि प्रिया या इथेच असते. ओके. ओके. तुम्ही कोणत्या सीन मध्ये बघाल प्रिया कुठे दाराच्या बाहेर, प्रिया कुठे अच्छा. दाराच्या बाहेर, तो हाच तो दार, हा. तो ऐतिहासिक दार हाच आहे. अच्छा. ओके. प्रियाचा फेवरेट दार हाच आहे.
आणि ही रूम आता सध्या कोणाची दाखवली आहे? ही आमचीच रूम आहे. इथे फक्त अर्जुन साईड, काहीच चीट होत नाही. ही रूम ही एकमेव आहे जी इथे अर्जुन रूम लागते. कारण त्याचं इंटेरियर तशा प्रकारे ठेवलेलं आहे म्हणून. सगळंच. आणि एवढे आता इथे एवढ्या आता ह्या खिडकीत पण आम्ही बसून सीन्स केले, त्या खिडकीमधनं पण सीन्स होतात. ओके. हो, असं बऱ्याच गोष्टी इथे बरेच माझे फोटोज पण लागलेले आहेत. सेन्सॉर प्लीज बघू नका. सेन्सॉर बघू नका. इथे बघा लॉची पुस्तकं आहेत. हे घे हातात. पडू नको जा. नाही जडे बापरे. अशी बरीच बरीच पुस्तकं आहेत. जनरल नॉलेजची बुक्स आहेत. काही उर्दू पण शिकतो मी आजकाल. वेगवेगळी पुस्तकं आहेत इथे आमच्या मी उर्दू पण साईडला. शिकतोय रिअल बघ. बुक्स आहेत. हो, तर आम्ही बरीच कधी कधी ढापून घरी पण नेतो. परत आणून ठेवतो. परत वाचून झाल्यावर पुन्हा आणून ठेवत हो. असं. हे पण तसंच आहे. हे पण रिअल आहे. सगळी पुस्तकं. हे बघ फॉरेन ट्रेड. हे बघ लॉ, हो नाईस. एक्साइज लॉ. लॉ टाइम्स. बरेच आहेत. हिस्ट्री ऑफ द पण वर्ल्ड. कधी म्हणजे तुम्ही म्हणालात तसं इथे कधीतरी वाचन होतं या सगळ्या पुस्तकांचं, किंवा एक जस्ट लाईट मुवमेंट असेल तर? म्हणजे असं नुसतं आम्ही चाळत असतोच. पुस्तकं बरीचशी असतात इकडे. स्टोरी बुक्स पण बरीच आहेत. ओके. चाळली जातात पुस्तकं. आणि इकडचं सगळं फर्निचर जो आहे हा. तो रिअल आहे. ओके. कबर्ड, ड्रॉवर्स, एव्हरीथिंग. ओके. आणि आता हा जो बोर्ड आम्हाला दिसतोय, ह्या बोर्डशी आता काय रिलेटेड तुम्ही आम्हाला सांगू तर तो शकाल? पण आमचा डबल हे बोर्ड आहे. ह्याच्याच मागे आता हे मला झेपणार नाही एवढं, हा. पण ह्याच्याच मागे अर्जुन साहिबीचे सगळ्या फोटोजचा कोलाज आहे. हो. सो तो scene केला होता असंच? केला होता की कोणाला कळता कामा नये म्हणून आम्ही तो फोल्ड करत असतो, म्हणजे फ्लिप करत असतो बोर्ड. अच्छा. फ्लिप केल्यावर आमच्या कामाचं हे सगळं इकडे, आणि एरवी लोकांना दिसताना तो दिसणार की आमच्या लग्नाच्या फोटोजचा कोलाज आहे. नाईस आहे. असं हे केलेलं आहे. मस्त. आणि आणि इथे आता आमचा हा मिरर. अरे वा, चॉकलेट्स पण इथे खाल्लेत. काहीच नाही उरलं इथे. शी काय ठेवलं नाही ह्या कबड मध्ये असतं काही, की आता हा नुसता नाही, शोचा असं कबड? यामध्ये कपडे असतात, चादर, ब्लँकेट्स आमचे. आता हे स्टोर आहे इथे. सीनच्या वेळेस हे सगळं साफून सगळं साफून इकडे व्यवस्थित लावलेलं हा असतं. ड्रॉवर जो आहे तो अर्जुनचा आहे आणि Okay. तिकडचा ड्रॉवर जो तो सायलीचा आहे. ओके. इथे ब्लेझर शर्ट जीन्स इथे असतात. Okay. साड्या तिथे असतात. सगळं हे हा. इकडचं quilt वगैरे ठेवून बरोबर. आणि हा. खाली ते ब्लँकेट असतील सगळेच. ओके. upholstery. बाबा जेव्हा सीनच्या वेळेस फक्त हा वॉर्डरोब रेडी केला जाणार आहे, हो, कारण सीन नसेल तर उगाच पण ठेवत नाही असं अदरवाईज काहीच? मनव नाही, कारण मग इकडे कसं लाइटिंगला चप्पल म्हणजे पाय वगैरे द्यावा लागतो बेडवर. ओके. त्यामुळे ते रेडी करून नाही ठेवत, कारण खराब होतील ना बेडशीट्स. मग नंतर लावतो. आणि आता हे जे हलवलेलं सामान आहे हे वेगळ्या आहे. बेडरूम मधले म्हणजे आहेत? हा हे- कबड, तो हे- कबड. हे कबड, हे बाजूच्या रूम मधले. ओके. हा पण आपला नाही. हा प्रिया रूमचा हे बोर्ड. प्रिया रूमचं. तिचं ड्रेसिंग Mirror. टेबल हे असतं. प्रियाचं ड्रेसिंग टेबल हे आहे. ओके. हे सगळं मुव्हेबल फर्निचर ह्याच्यासाठीच आहे की तुम्हाला पटपट एका ठिकाणाहून दुसरीकडे? वेगवेगळं फर्निचर येतं. ज्या दिवशी जी रूम लागणार आहे, सो त्याच्या वेंडर कडनं ते ठरवलेलं असतं की ह्या रूम मध्ये हे आहे. तर ते अख्खा तो ट्रक येतो. Even bookshelf ते पण सगळं movable लावलं जातं अच्छा. आणि तशा प्रकारे त्या रूम्स लावल्या जातात. ओके, nice. शूटिंग मी म्हणेन हे असं असतं की जे नाही आहे ते तुम्हाला दाखवायचं असतं. एक्झॅक्टली. सो तेच प्रत्येक शो मध्ये, प्रत्येक फिल्म मध्ये केलं जातं की ते जाऊन रिअल लोकेशन मध्ये शूट करतात. म्हणजे थोडंफार शूट असतं ते त्यांना तो सेट Patchworks मध्ये बनवून बरोबर. तेव्हा Cheat करावं लागतं. करावं लागतं. अर्थात थोडे थोडे काही सेकंदाचे आता हे मिनिटाचे bathroom सीन पण असतात. तसंच आहे. आमचं आतलं जे मेन बाथरूम आहे हा. ते बाजूला आहे, जिकडे आम्ही शूट करतो. बाजूचा रेनबो बंगला म्हणजे एकदम महिपतचं मस्त. घर जे मोठा दाखवलंय ना, bathtub, washing तिथे ते machine. बाथरूम आहे, पण त्याची एंट्री आम्ही इथनं दाखवलेली. बापरे, पण इथे काहीच नाहीये हे असं एंट्री डोर सारखं. असतं त्याला. पण खरं तर या बाथरूम मध्ये पण सीन केले मी. हा, या पण bathroom इथे- मध्ये पण सीन केले. म्हणजे कॅमेरा तिथे असतो समोर हा. आणि दारावरचे सीन्स इथेच झालेत सगळे. पण ह्याला एक डोर, अच्छा इथे डोर आहे. दूर आहे याला. येस, तुम्हाला दिसेल हे अगदीच आपल्याला वाटेल की काहीच नाहीये या खोलीत किंवा या खोलीतनं काहीच होऊ शकत नाही, पण आता ह्यांनी सांगितलं तसं छोट्या छोट्या काही जागा असतात सेटवरच्या जिथून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला आपल्या समोर सीन म्हणून समोर येतात. सो ही ती अशी एक खोली तुम्ही आता म्हणू हे जे शकता. आहे, हे खाली हॉल मधनं दिसतं. सो खाली हॉल आहे इथे. बरोबर. हा. ते आहे. अच्छा. So, खाली हॉलला पण लाईट देताना इथे लाईट केला जातो. लाईट साठी सगळं छान स्पेशली दिसतंय. असं बनवलेलं छान दिसतं. असेल. हे असं इकडनं कॅलिडोस्कोपिक दिसतं सगळं. हो, So, नाईस. तसं आहे. 2 मिरर आहेत ते पुढे मागे. मिरर नाही, प्लास्टिक आहे फक्त ते. टेफलॉनचं. हा, प्रिंट आहे त्याच्यावर, पण इथे Okay. लाईट दिला की ते हॉल मधनं इतकं सुंदर दिसतं. मग आता लाइटिंग सुरू आता झाली आहे. लाइटिंग सुरू झालंय. Lighting खाली सुरू हॉल मध्ये झाली सीन आमचं आहे. आता. So, हे Okay. बघा, अशा सगळ्या जागा इकडे लाइटिंग करायला युज केले जाते हे बाल्कनी. ओके. म्हणजे हा जो पॅसेज आहे मोस्टली तुम्हाला काही इक्विपमेंट Yes. किंवा जो लाईट सेटअप असेल त्याच्यासाठी स्पेस नाही, म्हणून नाही, use- मी इथे सीन scene scene करतो, हे होतं. बरेच पण scene हॉल करतो. मधल्या सीन साठी शक्यतो So, वरनं जेव्हा most लाईट्स of- असतात ते दिले जातात. जेव्हा आई बाबा आमचा सीन असेल बेडरूमचा, तर आम्ही इथून येतो आणि ते तिथून येतात, कारण तो स्पेसिफिकली रूम जो आहे तो आई बाबांचाच आहे, बरोबर. जो सीन मध्येही दाखवलाय आम्ही. Establish सो केलेलं वरती आहे. जाणार आहे
सो वरती 2च रूम्स आहेत, हम्म. आई बाबा आणि माझं. हा बरोबर. बाकी सगळे रूम्स साठी तुम्हाला साईडनी एंट्री आहे. तो पॅसेज जो दाखवला तो आहे येस. आणि तिकडचा एंट्रन्स फक्त गेस्ट हाऊस साठी आहे. हम्म, बाकी सगळ्यांच्या रूमची एंट्री इथूनच आहे. ओके नाईस. पण अस्मिता रूम, आता प्रिया रूम, हा इथूनच एंट्री. पण आता जो आम्ही बाहेर खूप मोठा बंगला बघतोय त्या मोठ्या बंगल्याची अर्थात वरची बाजू आहे, काही टेरेस असेल, कारण अर्थात वरती बंगला खूप मोठा असल्यावर वरती आपली एक स्पेसिफिक टेरेस असते. सो इथे तसं काही आहे जे आपल्याला बघायला मिळेल? बाहेर आहे ना जिना आहे, जिना जिन्यावरून तुम्ही जाऊ इकडनंच आहे शकता बाहेर वरती. ना, आणि तिथनं वरती सीन पण आय केलेले ना थिंक तुमचे. त्या तिथे माझा एक सीन शूट केला रात्री. ओके. छोटीशी टेरेस आहे पण आहे वरती terrace. आता आपण बाहेरच्या आवारात जाऊ शकतो, बाहेरच्याला जाऊ शकतो आपण. कारण बाहेर तुम्ही बघाल तर बंगला आहे, पण बंगल्याच्या बाहेर आणखीन खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आता समर स्पेशल म्हणून आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. या. चला 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 चलो 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 हट जाओ, हमें जाना है बाहर बाल्कनी में. आपण इथून जाऊ, म्हणजे जो पॅसेज आहे जिथे आम्ही बरेचदा सीन्स करतो, नाईटचे पण डेचे पण, जिथे आम्ही प्रियाला बरेचदा पकडतो, तो पॅसेज म्हणजे हा पॅसेज आहे. आणि तुम्ही बघू शकता या ज्या वॉल्स आहेत, त्या भिंती आहेत, त्या इथे आहेत. हा बहुतेक पोलीस स्टेशनची वॉल अच्छा, आहे. ती म्हणजे अर्जुन रूम नाही, हे अश्विन रूम किंवा अस्मिता रूम. रविराज हाऊस मध्ये ही पण हीच आहे. अशा वेगवेगळ्या वॉल्स इथे ठेवलेल्या असतात. ते बनवून ठेवलेलं असतात, म्हणजे आणि सीन आता लागेल इकडे त्या पटापट लावा. हा. स्टडी रूम. ओके. बघा, जे त्या आपण study room मगाशी म्हणालो की स्टडी रूम ही स्टडी रूम. हा, आता इथे सगळे आहेत, इथे जमलेले आहेत. ही आहे अस्मिता, ही आहे आपली मयुरी, सुमन, तिथे कोण प्रतिमा आत्या आहे तिथे, आणि कोण प्रिया आहे. प्रियाला बघून घ्या, इथूनच बघून घ्या. ओके. मी नंतर बघूनच घेईन. पॅसेज दाखवलाय कॉरिडोर. इकडे आजी रूम वगैरे आहे. म्हणजे पूर्ण आजी. आजीच्या रूमचं मेकअप रूमचं डोर आहे. हो, कारण इथे बरोबर आहे, आजीचा खरा मेकअप रूम आहे, राईट? खरा मेकअप रूम आहे, आणि मग तिथे शूटही करतात. हो. एक दोनदा शूट केलं तिथे, हा डोर दाखवलाय आम्ही. अच्छा. आणि ही तुळशी वृंदावनचे सायली नेहमी पूजा करते, ओके. ते सगळं इथे. ते इकडच्या पायऱ्या आहेत. आता प्लास्टिक लावलंय काळं तिथे. ओके, पण ही खऱ्या बंगल्याची साईडची बाजू आहे, बॅकयार्ड आहे. बॅकयार्ड. आणि इथे आम्ही हॉस्पिटल नाही, ब्लड कॅम्प. ओके. ब्लड कॅम्पचं सीन आणि इथे अजून लावलं. एक गंमत आहे. हा. मंदिर. ओ, मंदिर. So proper जे इथेच मंदिरमध्ये आहे. shoot हे करतो मंदिर. आम्ही. हो. हा. थोडा पायऱ्या इकडे आम्ही खूप सीन केलेत. हे मंदिर हे प्रॉपर असं सगळं इकडे हे shoot ओके. असतं मंदिरात. आणि इथे बघा, इथे तो महिपतचं घर आहे. तो महिपतचं घर दिसतं. ते इथे घर दाखवलंय. समोरचं घर महिपतचं घर. तेच घर दाखवलंय. ओके. समोरचं घर महिपतचं आहे बघा. ग्रीन आणि ते कॉम्बिनेशन मध्ये green आणि दिसतंय. yellow. ओके. सो सगळ्यांची घरं एकाच आवारात आहेत स्टुडिओच्या. समोर आमचं कोर्ट आहे. आणि जरा असं पॅन करा, जरा कोट. पॅन करा, बघा कोट आलं बरोबर. माझं, बघा कोट आलं, दिसतंय कोट. हा, हॉस्पिटल आहे. जरा अजून पॅन करा, हॉस्पिटल पण दिसेल तुम्हाला तिथे. कॅमेरामॅन जरा वळ चढून शूट करा, बघा तुम्हाला हॉस्पिटल पण दिसेल बघा. हा, त्याचे शॉट्स घेऊ शकता मी. ओके. पण म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या एकाच आवारातून शूट केलेल्या आहेत. आणि मला तुम्हाला ना एक खास गोष्ट दाखवायची आहे, जिथे आम्ही कधीही येतो सेटवर आणि जिथे आम्ही आरामात मस्त बसलेलो असतो आणि एक छान रिलॅक्स मोड असतो, म्हणजे बंगल्याची समोरची जागा. आणि आता तिथे समर स्पेशल काही गोष्टी आहेत ज्या आपण खरं तर प्रेक्षकांना दाखवू शकतो. सो तिकडे जाऊया, सुरुवातीला जिथून चला. सुरुवात करतो आपण. चला. सो ही ती जागा आहे जिथे खरं तर आपण होळीचे बरेच शूट पाहिले, दहीहंडीचे शूट पाहिले आहेत या आवारात. इथे बऱ्याच वेळेला खूप छान छान सीन पण पाडवा लागतात. इथेच केलंय आम्ही. पाडवा इथेच. आता हे सगळा बंगला झाकला आहे कारण ओके. खूप लाईट येतो ना. बरोबर. तो कंट्रोल करण्यासाठी आम्हाला हे काळं कापड दिवसभर ठेवावं लागतं. आणि इथे ओके. खूप आंबे आहेत. इथे खूप आंबे आहेत. So हे मजा हापूसचं येते झाड आहे. कधी-कधी. इकडे तोतापुरी असे वेगवेगळे आंबे इथे आवळा आहेत. इथे आवळा आहे. हा आवळा माझ्या मते आम्ही नेहमी येतो तेव्हा हा सदाबहार असा हा, हा, हा. बहरलेलाच ते असतो. रील्स पण इथे होतात. आता नेक्स्ट टाइम जेव्हा येशील ना, तेव्हा सुपारी पण असेल इथे. ओ सिरियसली, पण इथे किती वेगवेगळी झाड आहेत. आणि हे जे आंब्याचं झाड तुम्ही बघाल, खरं तर मी नंतर तुम्हाला दाखवेनच कॅमेरावर, प्रचंड आंब्यांनी भरलेलं झाड आहे हे. पण हे अलाउड आहे की खरं तर ज्यांची ही जागा आहे त्यांचं असेल ते, पण तुम्हाला ते काढायला आणि नाही मला allowed नाहीये. मला तिकडचा मी आता 2 तो पिशव्या झाड अलाउड नेल्या. आहे, हा. तो झाड अलाउड आहे, हा वाला अलाउड आहे, ओके. हा एक अलाउड नाही, आणि तो बाजूचा जो आंब्याचा झाड आहे तो अलाउड. बेसिकली हापूस हे जो दोन आहे झाड. तो हा. अलाउड नाहीये. तोतापुरी आहे तो अलाउड आहे. आणि त्याचंच माझ्याकडे आता गेली तिथे- 3 वर्ष लोणचं होतंय. तिथे तिथे हो, कापूस तेच आहे, आता allowed माझ्याकडे आहे. बनेल. ओके. आणि इथे काय? बॅकयार्ड मध्ये जो आहे ना झाड हा आंब्याचा, हा हा. तो अलाउड आहे, तो पण हापूसच आहे.
ओके ओके ग्रेट. आणि हे आवळ्याचं झाड आवळा म्हणाला. त्याला आवडते तुला हवेत का काढू खाता खाशील हा काढून काढून बघूया खाली बरं. खूप किती आहेत, पडतायत का बघूया खाली आपण. खूप आहेत. छान maintained आहे. ओके पण अदरवाईज हे झाड ही बऱ्यापैकी भरलेलं असतं हो, आवळ्याचं. आवळे पण आले इथे आता? तुम्ही खरंच जेव्हा तुमच्या फार कमी दिसतात पण फार आता कमी माझ्या आहेत. मते आहेत, हम्म. आहेत. वरती वरती लहान वरती हा वरती. वरती आंबे पण आहेत आहेत ना तिथे. आंबे पण आहेत. आंबे तर खूपच आहेत हो. पण आवळेही आहेत. पण तू म्हणालीस तसं त्या आंब्यांचं जसं आता लोणचं तू बनवतेस या आवळ्यांचं काही बनतं का म्हणजे हे खरं तर समर स्पेशल बऱ्याच पण गोष्टी आवळे तर मिळतात. आम्ही असे उठता बसता इथे पण आम्ही कधी रिडिंगला बसलो तर पडले खात असतो. ओके आमच्या रूम मध्ये असे टेबलवर बऱ्याच इकडच्या गोष्टी ठेवलेल्या असतात. आता इथे शेंगा पण आहेत इथे हो शेंगा हो शेकटाच्या शेकट्याच्या शेंगा शेंगांचं इथे- झाड आहे. इथे एक आहे. अशा बऱ्याच आणि शहाळे म्हणजे नारळाचं पण आहे नारळाचं so त्याचं खूप आहे. हो इथलं जेव्हा नारळ उतरवतात ना हा तेव्हा आम्हाला बरेचदा प्यायलेले आहे आम्ही पाणी. ओके लिंबूचं पण आहे कडुलिंब हो कडुलिंबाचं झाड आहे. कडुलिंबाचं पण आहे. सो जी महत्वाची झाडं आपण म्हणतो ना आपल्या दारात असली पाहिजे ती सगळी आहे तिथे. ओके बदाम पण होतं आता नाही बदाम. अच्छा पण ह्या आवारात जसं मी म्हटलं की दहीहंडी एकदा शूट झालेली जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा दहीहंडी होळी हे तर शूट पाहिलेत. अदरवाईज हा आवार आणखीन कुठल्या गोष्टींसाठी शूट आमचं साठी जो टेंट वापरला लागला जातो. टेंट घराबाहेर काढलं होतं आम्हाला हा तो टेंट इथेच लावला होता आम्ही अच्छा ओके साडीचा बऱ्याच टेंट गोष्टी ग इथे खूप गोष्टी शूट होतात. आता तुम्ही सगळ्यांनी जर बघितलं असेल संक्रांतीचं शूट केलं होतं आम्ही जेव्हा सगळ्या मालिकांमधले ऍक्टर्स इथे आलेले तर छान डेकॉर बरोबर. होतं हो, सगळं हो, हो. तेव्हा तेही आम्ही इथेच केलेलं. सो अशा बऱ्याच गोष्टी इथेच होतात. आमचे कॅफेज इथे लागतात. अच्छा जे मोठे मोठे कॅफेचे सीन्स तुम्हाला दिसतात ते सगळे कॅफेज इथे लागतात ह्या तिसऱ्या बागेमध्ये. ओके पण ही अख्खी जागा आणि ती तुमची वरची आहे. मोठी बाल्कनी हा आमची ती वरची हा. टेरेस तिथे एक सीन शूट केलाय आम्ही पण एकच Night सीन मध्ये. आतापर्यंत शूट झालाय आत्ता तेवढ्या नाही का मोठ्या. scene shoot. कारण तिथे लाईट घेऊन जाणं ते लावणं सगळं जरा ट्रिकी अवघड आहे जिना छोटा असल्यामुळे वरती नेणं जरा अवघड जातं. आणि तो जिना बाहेरून आहे आणि तो मोस्टली तिथे सामान असतं अच्छा सो जेव्हा वरती सीन असेल जायचं असेल तेव्हा तिकडे सामान काढलं जातं आणि मग आम्ही वर जातो. ओके पण बाहेरचा हा आवार असल्यामुळे थोडे शूटला लिमिटेशन येत असतील किंवा कुठले वेगवेगळे सेट करायला थोडे लिमिटेशन असतील कदाचित लाईटमुळे वगैरे असं काही. पण मग नाईटचे सीन नाईटला केले जातात ना. ओके तसं आहे डेचे सीन्स जे कॅफेचे आहेत ते इथेच नाईटला म्हणजे आमचा जो अर्जुन पहिल्यांदा जेव्हा सायलीला प्रपोज करणार असतो आणि सायली पण मनातलं सांगणार असते तो कॅफे इथे लागला होता नाईटचा. ओके ह्या आवारात त्याची जी एंट्री ते गेट दाखवलं होतं तिकडे जे मागे गेट गेट आहे बरोबर एंट्रीचा. इकडे होता ह्या आवारात. ओके असं म्हणजे सगळं ह्या इथे लावलं जातं. गार्डनच्या ठिकाणी एक कॅफेचा सेटअप लागू शकतो हे खरं तर फारच म्हणजे आपण नाही विचार करू शकत एवढे आणि कुठले art कुठले team सेट. ची, कमाल आहे. खरंच कमाल आहे. खरंच, हो, खरंच, ते खरंच कमाल. एवढी लोकेशन्स लावतात एवढी मस्त लावतात आणि की कळूनच येणार नाही की आपण एक वेगळं अख्खं तयार केलंय काहीतरी. येस आणि आता तुमचे मेकअप रूम कुठल्या साईडला आहेत ते बंगल्याच्या बाहेर. सगळे ते प्रॉपर आम्ही बांधलेले चाळी करतो त्याच्या चाळीतली जे रूम्स आणि डोअर्स दाखवतात ते हा. आमच्या मेकअप रूम्स आहेत. ओ अच्छा आणि जे काय शांता मावशी ना शांता मावशीचं घर पण मावशींचं जे इथेच घर आहे. वगैरे दाखवलंय ते आमची प्रोडक्शन रूम आहे. अशा सगळ्या रूम्स आहेत. ओके सो त्या दिवशी त्या प्रोडक्शनच्या सगळ्यांना बाहेर काढलं जातं आणि नाही ड्रेस रूम आहे ड्रेस रूम आहे Dress room प्रोडक्शन वाल्यांचं असं सगळ्यांचं ते काढून त्यांना तिकडे ओके केलं एक टूर जातं. बघूया जरा तिकडे काय चल. आहे आणि कसं आहे. तिथे गाडी पार्किंगचा एरिया पण आहे ओके गाड्या पार्क असतात सगळ्यांच्या. अरे आता हा बहुतेक झाड कापला जातोय ओ हा कधी हे पडू शेकट्याच्या शकतो actually. शेंगांचं झाड आहे ना. हो, पण तू कधी पडू शकतो तो पोकळ झालाय तो ओ कोणाच्या अंगावर पडेल त्यापेक्षा हे आपण रविराजचं ते कट घर कर. आहे. अच्छा हे रविराज आणि हे तू तो म्हणालीस ते बाल्कनी मधून आम्ही हाय म्हणतोय हे रविराज रविराजचं सिनियर घर आहे. कसा आहेस तू? ओके नाईस आई पण हवाय त्या- का साखर वाटी पण खूप त्यालाही भरपूर आंबे लागले त्या झाडाला इथे जसं तुम्ही allowed आहे. म्हणाले हे- तसं. हे अलाउड हे आहे. allowed ह्याचंच मी आहे. हे allowed. लोणचं करते दरवर्षी. वा 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 सुंदर आहे. आता इथे पण येणार आंबे पण हे लोकेशन कधीच युज नाही केलंय तुमच्या केलंय. सिरियल केलंय, साठी. केलंय. केलंय. आता आम्हाला पण पण आमचं use ते केलंय. स्टोर रूम आहे त्याच्यामध्ये पण सगळे वॉल्स इक्विपमेंट जे सगळं आत ठेवलेलं असतं. हो. ही कॅक्टस पण आहे बघ इथे हा जेव्हा लागतं तेव्हा ते सगळं रिकामं केलं जेव्हा जेव्हा उंट येते तेव्हा इथे खातात पण हा रूम कुठल्या गोष्टींसाठी युज केला असं म्हणजे तुम्ही आम्हाला सांगू शकता एक अंदाज देऊ शकता. फ्लॅश कट्स मधलं कोणाचं तरी गावातलं हे घर दाखवायला हे शूट केलं होतं. ओके फ्लॅश कट्स मध्ये. ओके माझी गाडी नेहमी इथे पार्क असते अच्छा ओके नाईस पण खूप म्हणजे माझ्या मते मागच्याला एकदा पाऊस होता खरं पावसाळा होता तेव्हा तुम्ही दाखवलेलं की किती तुझ्या एका व्हिडिओमध्ये होता आणि तुमच्या की तुम्ही किती इथे वादळ आले आणि शूट करणे किती निसर्गरम्य वातावरणात खरं तर तुम्ही शूट करताय पण ते छान वाटतं. संध्याकाळी आली असतीस ना तर संध्याकाळी मस्त वातावरण प्रेझेंट असतं. असतं जरा. ओके आणि इथे तुम्हाला खूप जी- पॅरेट्स आहेत खूप पॅरेट्स आहेत इथे ओके हो. कुसुमताईची तुम्हाला जी चाळ दाखवली जाते ती तिथे वरती राईट साइडला हे येलो कलरचं दिसतंय ना ओके हा तिथे आतमध्ये भिंत पूर्ण चाळ आहे. जे फाईट सिक्वेन्स झालं होतं माझं पूर्ण मोठं Yes. Fight आणि पूर्ण ते जी तिथेच. चाळ दाखवलेली आहे ती मारामारी तिथे केली आहे होती. आतमध्ये. ओके आणि आता हे तुम्ही म्हणालात तसं हे तुमचेच प्रोडक्शनचे हे शांत मावशीचं एक घर मावशीची, इथे एक घर शांत मावशी एक घर तिथे अच्छा
आणि हे तुमचे खरे प्रोडक्शनचे room आहे. कॉस्ट्युम रूम आहे, ही Costume room प्रोडक्शन रूम मधल्या मेकअप रूम. सो असं आम्ही त्याचा एक्सटिरियर चाळ म्हणून वापरतो. ओके नाईस. आता इथे ड्रेसिंग काही तयार होतंय का नाही तयार नाही, होते ते असं dress काहीच room चं नाही ड्रेस रूमच आहेत ते तिथे. प्रेस करून आम्हाला पाठवतात मग आम्ही change तिथे करतो. सगळ्यांचं बाबा म्हणजे आता असे काही तुमच्या सीन साठी लागणारे कपडे हो, आता लावलेले तयार आहेत. करतायत ते? पण आतमध्ये शूज अलाउड नाहीये. शूज अलाउड So ओके, बाहेरून ओके. शूट करू आपण. येस. हे बघा हे सगळ्यांचे ड्रेस लागलेले इथे पुढच्या सीन्सचे. सगळ्यांचे कपडे. सगळं जे काही तुमचं वॉर्डरोब जरी रेडी करायचं हा, असेल हा. तरी ह्या रूम मधनं सगळं रेडी होऊन तिकडे येते. येस. ओके. आणि हे ऑलरेडी आता हे चाळीचं एक्सटिरियर लावलेलं आहे. अच्छा ओके. हे ड्रम्स इथे नसतात पण ते चाळीतलं एक्सटिरियर दाखवण्यासाठी हे कसे असं बल्ब आहे असतात सगळं. चॉल मध्ये हा. बघा घराच्या सगळं बाहेर तसेच त्यासाठी बल्ब लावलेलं. प्रॉपर अच्छा. आर्ट ओके. डिपार्टमेंट म्हणजे तो थॉटफुल प्रोसेसनी काम करतात ना. हम्म. प्रत्येक लहान गोष्टीचं ते लक्ष ठेवतात. वाव. आणि आता इथे मागे अर्थात आपण ह्याच्या आधी बघितलं दोघांच्याही मेकअप रूम आहेत. एक अमितची आहे आणि एक जुईची मेकअप रूम आहे आणि त्याच्या बाजूला तिथे माझ्या मते तुमचं स्नॅक्स आणि चहा. टीचं वगैरे चहा सगळं आहे. टपरी. चहा टपरी आहे. सो येस आत्ता आपण जी काही सेट सफर बघितली खरं तर दिसतं तसं नसतं. अशा बऱ्याच गोष्टी आपल्या समोर या सेगमेंटच्या निमित्ताने येत असतात आयपीच्या निमित्ताने. एक काम कर आपण तसं जो हा. त्याच्या हातून कोयता सुटला ना की मला त्याची भीती वाटते. कोयता झप्प करून येईल आपल्याकडे. Yes. पण हा जो बंगला आहे जो आपण खरं तर ठरलं तर मग मालिकेत बघतो आणि आतमधून कसा आहे प्रत्येक वेळेला सीन कसे शूट होतात आणि कुठल्या खोलीमध्ये कशा प्रकारे इंटिरियर चेंज करून वेगवेगळ्या खोल्या वापरल्या जातात आपण चुकीचं आहे. हे वापरलं आपण परत जातं. बॉल दाखवला हा. हा ball दाखवलाच नाही. हा ball- तो ही एक सिक्रेट गोष्ट आहे. मॅजिक जसं तुमचा एक मॅजिक रूम आहे तसं आमचं एक मॅजिक आहे. मॅजिक माईक आहे. हा. हा. येस पण थँक्यू सो मच इतकी छान सेट सफर तुम्ही आम्हाला घडवलीत त्यासाठी. Thank you. ह्याच्या आधी आपण कोर्टरूमची सफर केलेली आणि ती प्रेक्षकांना प्रचंड आवडलेली. जे काही आपण बघितलेलं की कशा मागे काय गोष्टी घडतात आणि कसं शूट होतं ही सेट सफर कदाचित प्रेक्षकांना खूप आवडेल कारण त्यांची खूप इच्छा होती ठरलं तर मग मालिकेचा सेट बघायची. सो जाता जाता तुमच्या लाडक्या चाहत्यांना तुम्हाला काही सांगायचं असेल तर प्लीज सांगू शकता. चाहत्यांना एवढंच सांगेन की तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलंय आणि अजूनही खूप प्रेम करताय आणि आम्ही तुमच्यासमोर असे छान छान नवीन नवीन एपिसोड्स घेऊन येणार आहोत. तर एकही एपिसोड मिस करू नका. आणि हो आता मालिका एका खूप महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपलेली आहे. तर इथून पुढे ज्या काही गोष्टी घडणार आहेत रोज काही ना काहीतरी घडणार आहे त्यामुळे एकही एपिसोड मिस करू नका. सो बघा तर तुमचा आवडता कार्यक्रम ठरला तर मग फक्त तुमच्या आवडत्या चॅनलवर स्टार प्रवाहावर.